आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळजी। समीरजी, आज वर्ध्यात सभा होतीये। वर्धा म्हटलं किंवा विदर्भ म्हटलं तर ओबीसींचा बालेकिल्ला, कसं बघताय सभेकडे? नाही, बरेच लोकांची कार्यकर्त्यांची जे काही गेल्या 3 महिन्यापासून जे आरक्षणाच्या संदर्भातला जे काही मुद्दे महाराष्ट्रात गाजत आहेत आणि अनेक सभा ज्या आहेत, आपल्या इंदापूरला झाली आहे, हिंगोलीला झाली, नंतर जालन्याला झाली, त्याच्यानंतर ह्या भागामधून सुद्धा लोकांची इच्छा होती की इथे सुद्धा भुजबळ साहेबांची सभा व्हायला पाहिजे। आरक्षणाचा हा कळीचा मुद्दा आहे की मराठा समाजाला आरक्षण, टिकणारं आरक्षण द्या अशी आमची सुद्धा मागणी आहे, आमचा सुद्धा त्यांना सपोर्ट आहे। परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही मूळ मागणी जी आहे आमची ठामपणे आहे। आणि त्या संदर्भामध्ये जे आहे हा ओबीसी समाज आज जो काही जागृत झालेला आहे, त्यांची जी काही भावना जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हा मेळावा आयोजित केलेला आहे। जरांगे पाटील अल्टिमेटमवर अल्टिमेटम देत आहे। आत्ता जे म्हटले की 17 तारखेला आम्ही भूमिका स्पष्ट करू, गुन्हे मागे घ्या नाही तर आम्ही पाहून घेऊ, ही थेट धमकी आहे सरकारला। तुम्ही सरकारमध्ये आहात? हो, कालच साहेबांनी सुद्धा त्या संदर्भामधले भाष्य केलेलं आहे। आणि सरकार जे आहे वेळोवेळी त्यांनी जे बदललेले त्यांचे जे काही धोरण आहे ते सगळ्या लोकांना, जनतेला सुद्धा कळायला लागलेलं आहे। आणि मराठा समाजामध्ये सुद्धा आता जे त्यांच्याबरोबर होते त्यांना सुद्धा आता समजायला लागलेलं आहे की बाबा आपला मेन मुद्दा होता तो आरक्षणाचा होता, तो कुठेतरी भरकटलेला आहे आता आणि तो वेगळ्या दिशेने चाललेला आहे, हे सुद्धा आता मराठा समाजाच्या लोकांना समजायला लागलेलं आहे। म्हणून सरकारच्या वतीने जे आहे आरक्षणाच्या संदर्भात जे काही प्रयत्न करायचे ते प्रयत्न सुरू आहे। निश्चितच मराठा समाजाला जे काय आरक्षण वेगळं द्यायचं आहे त्या संदर्भातली त्यांची भूमिका आहे, ती सुद्धा भूमिका योग्य रीतीने जे आहे येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होईल। ते गुन्हे मागे घ्या नाही तर बघून घेऊ, आत्ताची त्यांचं स्टेटमेंट आहे, ही थेट अल्टिमेट धमकी आहे। आता त्यांना काय सुचतं आणि ते काय बोलतात हे त्यांनाच माहिती, त्याच्यामुळे मी काय भाष्य करणं योग्य नाही त्यांच्यावर। कारण शेवटी आता ते ज्या पद्धतीने त्यांचे ज्या मोठमोठ्या रॅल्या झाल्या, हे झाल्या त्या झाल्या, प्रत्येक रॅलीमध्ये वेगवेगळं भाषण त्यांनी केलेलं आहे आणि वेगवेगळं टीकात्मक भाषणसुद्धा त्यांनी अनेक लोकांवर केलेलं आहे। परंतु त्यांनीसुद्धा सामंजस्याची भूमिका घ्यायला पाहिजे की आपला मूळ मुद्दा जो आहे तो कुठे भरकट जाता कामा नये आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात कॉन्सन्ट्रेशन त्यांनी करायला पाहिजे आणि तो कसं मिळवायचं त्या संदर्भातली त्यांनी भूमिका मांडणं आवश्यक आहे। परवा छगन भुजबळ साहेबांनी भूमिका मांडली की मला माझ्यावर गोळ्या झाडण्याची माहिती मिळाली आणि आत्ता त्याच्यावर जरांगे म्हटले की भेकड लोक आपली सुरक्षा वाढवून घेत आहेत। असं आहे की जे काही धमक्या आलेल्या आहे ते पोलिस, आमच्याकडं तर मोबाईलवर, फेसबुकवर, इंस्टाग्राम सर्रासपणे आमच्या सगळ्यांच्या ह्याच्यावर रोजच येत आहेत, त्या आम्ही बघतो आहे ते। परंतु आम्ही पण काय तेवढं काय त्याच्यावर काय मनावर घेतलेलं नाही आहे ते, कारण असे जे काय ज्या लोकांना तुम्ही भडकवताय, उचकवताय, त्यामुळे हे सगळं होऊन राहिलेलं आहे। आणि ज्या काही धमक्या आलेल्या आहेत आणि पोलिसांकडे तो रिपोर्ट आलेला आहे। आणि आपण जर बघितलं बीडमध्ये जी काही जाळपोळ झाली त्या दृष्टीने ते कुठेतरी त्यांना सुद्धा कोणीतरी त्यांना उचकवलेलं किंवा त्यांना भडकवलेलं आहे आणि तिथे ज्यांना त्यांच्याकडे अरेस्ट झाली त्यांच्या घरात सुद्धा जे आहे आपल्याला बघायला मिळालं की ते पिस्तूल मिळालेलं आहे। तर अशा रीतीने जे आहे गुंडागिरी किंवा झुंडशाहीनी जे आहे मार्गाने जे काही आंदोलन चाललेलं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे। शेवटचा प्रश्न आहे माझा, कायदा केला जाणार का मराठा आरक्षण? काल बच्चू कडू म्हटलं की वेगळा कायदा जानेवारीत केला जाईल आणि डेडलाईन जवळ आली, सरकारची भूमिका काय? आणि ओबीसी नेते सध्या क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आणि त्या क्युरेटिव्ह पिटिशनची जे आहे चेंबर हिअरिंग झालेली आहे, परंतु त्याचा फायनल निकाल आलेला नाही आहे। आता तो आल्याच्या नंतर कळेल किंवा ती पिटिशन ओपन राहते का क्लोज होती आहे आणि त्यानंतर जो आहे सरकारला निर्णय घ्यावा लागेल की बा मागासवर्गीय आयोगाकडून पुन्हा एकदा जो काय आहे नव्यानं तो रिपोर्ट सबमिट करून नव्याने जे आहे पुन्हा एकदा ते आरक्षण देण्याचे शक्य आहे। तर सरकारचे प्रयत्न आहे। आता काय सरकार काय करते ते मला सरकारमध्ये मी सध्या तर डायरेक्टली नसल्यामुळे मला माहिती नाही। शेवटचा प्रश्न, वारंवार टार्गेट केलं जातं असं म्हणतात छगन भुजबळ साहेबांना, जरांगे पाटील यांच्याकडनं। आज ते भेकड म्हटले, यापूर्वी म्हातारा म्हटले, टक्कल झालेला म्हटले, हे अशा टीका काय बोलायचे बोलून द्यावं, त्यांना आम्ही काय महत्त्व देत नाही। नक्कीच, खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।